सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत कला तृतीय वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. शैक्षणिक वर्ष 21-22चा CBCS पॅटर्ननुसार समाजशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम कसा आहे या संदर्भातला आढावा किंवा या संदर्भातली चर्चा आपण आज ह्या व्हिडिओमधून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड अंतर्गत समाजशास्त्र विषयाचा जे सिलेबस अभ्यासक्रम तयार केलेला आहे, कला तृतीय वर्ष समाजशास्त्राचा सेमिस्टर 5वे आणि 6वे CBCS पॅटर्नचा, तर त्याचा आढावा मध्ये आपण पाहिलं तर 5व्या सेमिस्टरबद्दलचा संवाद आज आपण करणार आहोत. 5व्या सेमिस्टरमध्ये कला तृतीय वर्ष समाजशास्त्र विषय आणि त्याचं एक पॅटर्न काय आहे, कशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आहे हे पाहूया अगोदर आपण. तर 5व्या सेमिस्टरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पहिला पेपर यामधला आहे तो क्लासिकल सोशॉलॉजिकल थिंकर्स. हे पहा, DSE DSA मधला पहिला पेपर आहे क्लासिकल सोशॉलॉजिकल थिंकर्स. क्लासिकल सोशॉलॉजिकल थिंकर्स त्याला ऑरचा पेपर आहे मॉडर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स. यामध्ये आठवड्याला 4 तासाचे होतील, एकूण 55 तास या सेमिस्टरमध्ये ह्या पेपरचे होतील. त्याला कंटिन्यू असिस्टमेंट म्हणतो की अंतर्गत गुणाची 25 मार्काची परीक्षा आहे आणि विद्यापीठाची 50 गुणाची परीक्षा आहे. टोटल 75 गुणाचा हा पेपर तुम्हाला या सेमिस्टरला अभ्यासायचा आहे. त्यानंतरचा पेपर आहे मेथड्स ऑफ सोशल रिसर्च. याचं देखील आठवड्याला 4 तास 55 तास होतील एकूण. त्यामध्ये 25 गुण अंतर्गत, 50 गुणाची थेरी आणि 75 गुणाचं एकूण हा पेपर आहे. 3 क्रेडिट या दोन्ही पेपरचे आहेत. त्यानंतरचा एक पेपर आहे तो SCC म्हणतो आपण त्याला, तिसरा. त्यामध्ये सोशल काउन्सिलिंग हा पेपर फर्स्ट. 3 तास आठवड्याला आहेत, 45 तास त्याचे होतील. 25 गुण अंतर्गत, 25 गुणाची एक्झाम विद्यापीठाची आणि 50 गुणाचा हा पेपर आणि 2 क्रेडिट. अशा पद्धतीने एकूण 8 क्रेडिट टोटल आपलं सोशॉलॉजीचा तुम्हाला परीक्षा आणि आपले गुण आहेत. तिन्ही पेपरचे 200 गुणाची ही परीक्षा या सेमिस्टरला तुम्हाला आहे. तर अशा पद्धतीने हे पेपर्स आपल्याला 5व्या सेमिस्टरला अभ्यासायचे आहेत. त्या पेपरचा अभ्यासक्रम कसा आहे तर ते पाहूया आपण पुढे. आता त्याची क्वेश्चन पेपरचा ते पॅटर्न दिलेला आहे की परीक्षामध्ये पेपरचे प्रश्न कसे येणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर कोरोनाची 3री लाट आली नाही तर याची थेरी परीक्षा ही ऑफलाईन होईल आणि मग त्याचं जे काही पॅटर्न आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन हे असतील या परीक्षेसाठी. एकूण 5 प्रश्न आहेत. त्या 5 प्रश्नामध्ये 10, 10, 10, 10, 10 अशी 50 गुणाची
थेअरीची परीक्षा ही या पेपरची होणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर हे 5वं सेमिस्टर दिलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी 5व्या सेमिस्टरला मग तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला 3 पेपर सोशॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी 2 पेपर आणि ज्यांचं SCC आहे असं एकूण 3 पेपर सोशॉलॉजीचे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये आपण पाहूया आता 5व्या सेमिस्टरमध्ये कोणते पेपर अभ्यासायचे, त्यांचा अभ्यासक्रम कसा आहे. तर यामध्ये क्लासिकल सोशॉलॉजिकल थिंकर हा पेपर आहे, तो अभ्यासाचा आहे. यामध्ये आपल्याला दिलेला आहे सोशॉलॉजिकल थॉट्स, सामाजिक विचार, त्यामध्ये रूट्स ऑफ सोशॉलॉजिकल थॉट्स, हिस्टॉलॉजिकल कॉन्सेप्ट, सोशॉलॉजिकल थॉट्स आणि इम्पॉर्टन्स ऑफ सोशॉलॉजिकल थॉट्स. सामाजिक विचारांचे रूट्स, मूळ आणि सामाजिक विचारांचा आढावा. त्यानंतर सामाजिक विचारांचा संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत की ते महत्त्व. त्यानंतर ऑगस्ट कॉम्ट यांचे 3 विचार आपण अभ्यासणार आहोत. त्यांचं जीवनचरित्र, लॉ ऑफ ह्युमन प्रोसेस, त्यानंतर त्यांचा विज्ञानाचा सिद्धांत. त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सरच्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांचं जीवन वृत्तांत, थेअरी ऑफ ऑर्गॅनिक सेंद्रिय सिद्धांत, त्यांचा टाईप्स ऑफ सोशल मल्टीनेट अँड इंडस्ट्रियल सोसायटी, औद्योगिक समाज, तर त्याचाही अभ्यास आपण 3 घटक यामध्ये अभ्यासणार आहोत. हर्बर्ट स्पेन्सरचे एमिल डर्कहाइमचा आहे त्या संदर्भातला, त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये देखील आपण जीवनचरित्र त्यांचं पाहणार आहोत. थेअरी ऑफ डिव्हिजन लेबर, थेअरी ऑफ सुसाईड, कामगारांचा सिद्धांत, आत्महत्येचा सिद्धांत, हे एमिल डर्कहाइमचा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर मॅक्स वेबर हे प्रकरण आहे. जीवन वृत्तांत मॅक्स वेबरचा, थेअरी ऑफ सोशल ॲक्शन, सामाजिक क्रियेचा सिद्धांत. त्यानंतर आहे कन्सेप्ट ऑफ नोकरशाहीच्या संदर्भातले त्यांचे, ब्युरोक्रेसीच्या संदर्भातले असलेले त्यांची कन्सेप्ट, संकल्पना. अशा पद्धतीने हे 5 प्रकरणं आपल्याला या सेमिस्टरमध्ये अभ्यासायचे आहेत या पेपरमध्ये. त्याला एक ऑरचा पेपर ठेवलेला आहे विद्यार्थी. हा पेपर अभ्यासा किंवा दुसरा पेपर तुम्ही यामधला घेऊ शकता. ऑरचा पेपर आहे त्याला, हे ऑरचा पेपर तो आहे मॉडर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स. हा पेपर तुम्ही चॉईस करू शकता. यामध्ये देखील 5 प्रकरणं दिलेली आहेत. तर त्यामध्ये आपण पाहिलं सोशल थॉट्स, पहिलं प्रकरण सारखंच आहे. मिनिंग अँड नेचर ऑफ सोशल थॉट्स, त्यांचा सामाजिक विचारांचा अर्थ आणि स्वरूप, सामाजिक विचारांचा विकास, त्यानंतर सामाजिक विचारांचे महत्त्व. त्यामध्ये आहेत जॉर्ज हर्बर्ट मीड, त्यांच्या संदर्भातलं आपण त्यांचं जीवनचरित्र, सिम्बॉलिकल इंट्रॅक्शन, त्यानंतर माइंड, सेल्फ अँड सोसायटी, हे 3 विचार त्यांचे अभ्यासणार आहोत. त्यानंतर चार्ल्स कुले यांचं जीवनचरित्र, त्यांचा प्राथमिक गटाच्या संदर्भातला विचार, त्याच्यानंतर सोशल प्रोसेसच्या संदर्भातला त्यांचा विचार हा अभ्यासणार आहोत. त्यानंतर टॉलकॉट पार्सन यांच्या संदर्भातले देखील त्यांचं जीवनचरित्र, टॉलकॉट पार्सनची थेअरी आणि टॉलकॉट पार्सनची थेअरी सोशल सिस्टीमच्या संदर्भामधली. त्यानंतर टॉलकॉट पार्सनच्या थेअरी ऑफ फंक्शनल, प्रकारात्मक आणि सामाजिक व्यवस्थेसंदर्भातले सिद्धांत. त्यानंतर रॉबर्ट किंग मर्टन यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. हे देखील आपण पाहणार आहोत की रॉबर्ट किंगचं जीवनचरित्र, टाईप्स ऑफ फंक्शन्स आणि या संदर्भातले हे 3 विचार आहेत या
5 विचारवंताचा अभ्यास या ऑरच्या पेपरमध्ये देखील आहे तुम्हाला. आता एक पेपर आहे तो कंपल्सरी पेपर आहे. यामध्ये तो पेपर कोणता आहे कंपल्सरी, तर त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल मेथडॉलॉजी ऑफ सोशल रिसर्च हा पेपर तुम्हाला कंपल्सरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना हा पेपर घ्यावाच लागणार आहे. वरच्या 2पैकी एका पेपरची निवड करायची आणि यापैकी हा पेपर मेथड्स ऑफ सोशल रिसर्च हाही पेपर तुम्हाला अभ्यासायचा आहे. तर ह्या पेपर देखील तुम्ही जर पाहिला तर 3 क्रेडिट 55 याची तास होतील आणि मार्क्स 75 असतील. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर जे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संदर्भातला हा पेपर आहे, तर याचं नाव तुम्ही जर पाहिलं तर मेथड ऑफ सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनाच्या पद्धती. तर यामध्ये आपण पाहणार आहोत सोशल रिसर्च हा पहिलं प्रकरण यामध्ये आहे. त्यामध्ये आपण दिलेला आहे मिनिंग, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, मिनिंग कॅरेक्टर्स ऑफ सोशल रिसर्च, त्याचा सामाजिक संशोधनाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, त्यानंतर सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या टप्पे स्टेजेस ऑफ सोशल रिसर्च आणि सामाजिक संशोधनाचे महत्त्व हे आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणात दुसरं प्रकरण आहे ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजेच वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठतेच्या संदर्भातलं वस्तुनिष्ठतेचा अर्थ, महत्त्व हे आपण अभ्यासणार आहोत. वस्तुनिष्ठतेची आवश्यकता आणि वस्तुनिष्ठतेमधील अडथळे याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर करणार आहोत तिसऱ्या प्रकरणामध्ये गृहीतकृत्यांचा अभ्यास. गृहीतकृत्य असं प्रकरणाचं नाव आहे हायपोथेसिस. याच्यामध्ये देखील आपण पाहणार आहोत त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, गृहीतकृत्याचे सोर्स ऑफ हायपोथेसिस, गृहीतकृत्याचे उगमस्त्रोत आणि गृहीतकृत्याचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस. त्यानंतर आहे रिसर्च डिझायनिंग. तर रिसर्च डिझायनिंगमध्ये तुम्ही पाहणार आहात अर्थ, सामाजिक संशोधन आराखडा जे म्हणतो आपण त्याला, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, त्याची आवश्यकता, सामाजिक संशोधन आराखड्याची आवश्यकता आणि सामाजिक संशोधनाचे प्रकार. त्यानंतर 5वं प्रकरण आहे क्वालिटेटिव्ह मेथड्स. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की क्वालिटेटिव्ह मेथड्समध्ये तुम्हाला मिनिंग अँड स्कोप ऑफ क्वालिटेटिव्ह मेथड्स याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मिनिंग, ह्याचा अर्थ आणि व्याप्ती क्वालिटेटिव्ह मेथडची. त्यानंतर आपण पाहणार आहोत मिनिंग अँड कॅरेक्टर्स ऑफ केस स्टडीज मेथड्स, वस्तुनिष्ठ व्यष्टी अध्ययन पद्धती, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये. त्यानंतर पाहणार आहोत आपण आशय विश्लेषण, कंटेंट ॲनालिसिसचं अर्थ आणि वैशिष्ट्ये. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना, जे समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या संदर्भातला हा अभ्यासक्रम आहे. अशा पद्धतीने हे 2 पेपर तुम्हाला कंपल्सरी आहेत. म्हणजे एक सोशल रिसर्च मेथडचा आणि दुसरा विचारवंताचा. आणि ज्यांचं यशस्वी आहे स्किल डेव्हलपमेंटचा आहे त्याचा सोशल काउन्सिलिंग नावाचा हा पेपर आहे, पेपर फर्स्ट. त्यामध्ये देखील तुम्हाला 3 प्रकरणं दिलेली आहेत आणि 3 प्रकरणावर तुम्हाला प्रश्न विचारल्या जातील. ज्यांचं यशस्वी आहे त्यांच्यासाठीचा वेगळा व्हिडिओ यशस्वीच्या अभ्यासक्रमाचा मी बनवेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.